नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थवाणिज्य शिक्षक मंडळ व शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 19 व 20 डिसेंबर रोजी महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, रेशीमबाग चौक, उमरेड रोड येथे रौप्य महोत्सवी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राला नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील अर्थशास्त्र व वाणिज्य विषयाचे जवळपास 350 ते 400 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक गव्हाणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या रौप्य महोत्सवी चर्चासत्राचे उद्घाटन 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले, स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रसंत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, शिक्षण उपसंचालक नागपूर विभागाचे डॉक्टर माधुरी सावरकर उपस्थित राहणार आहेत. या रौप्य महोत्सवी चर्चासत्राचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकरराव बोरकर हे राहणार आहेत. या चर्चासत्रामध्ये देवाजी तोफा समाजसेवक जिल्हा गडचिरोली जल, जंगल, जमीन या विषयावर तर राज एस मदनकरा एसी सदस्य नवी दिल्ली हे पर्यावरण या विषयावर, जलवायू, ऐश्वर्य गाठे गुगल कोर टीम सदस्य हैदराबाद यांचे एआय कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर विशेष व्याख्यान देतील. पूर्णविराम. 2000 मध्ये झाली. मूळ उद्देश होता सर की ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना शैक्षणिक आणि बाकीच्या ज्या सुविधा आहेत, संशोधन सुविधा त्यांना उपलब्ध व्हाव्यात किंवा त्यांच्यामध्ये तो एक बदल यावा, त्या दृष्टीने 2000 ला हे मंडळ स्थापन झालं. आणि मंडळाच्या या स्थापनेपासून तर आज 2025 पर्यंत 25 वर्ष झाली. यामध्ये 13 चर्चासत्र आतापर्यंत आयोजित करण्यात आले आणि या चर्चासत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षकांना माहिती देणे, माहिती इन द सेन्स की संशोधनाच्या बाबतची माहिती देणे, त्याचबरोबर नवीन बदल अर्थशास्त्रामध्ये जागतिक घडामोडी काय झालेल्या आहेत, वाणिज्य क्षेत्रात काय घडामोडी झाल्या आहेत, त्या घडामोडींची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि अप्रत्यक्षपणे का होईना परंतु तीच माहिती मग ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते आणि ग्रामीण भागातील आमचा शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञानापुरता राहू नये, संशोधन वृत्ती त्यामध्ये निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून किंवा हा हेतू ठेवून या मंडळाची स्थापना झाली. या 2025 यावर्षी हे रौप्य महोत्सवी अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाला आमच्या उद्घाटक म्हणून मान्य डॉक्टर वेदप्रकाशजी मिश्रा येणार आहेत. त्याचबरोबर शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य डॉक्टर पंकजजी भोयर सर आहेत. त्यानंतर शिक्षक आमदार म्हणजे जे शिक्षकांच्या संदर्भात असल्यामुळे शिक्षक आमदार माननीय श्री सुधाकरजी अडबाले सर येणार आहेत. त्याचबरोबर हे जे मंडळाच्या माध्यमातून हे जे चालते आहे आपलं रौप्य महोत्सवी चर्चासत्र, परंतु हे आम्ही 25 वर्षापासून मान्य विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर विभाग नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने चालवतो आणि त्यामुळे मुख्य अतिथी म्हणून नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर माधुरी सावरकर मॅडम राहणार आहेत. चर्चासत्राचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकरजी बोरकर सर आहेत. म्हणजे अशा प्रकारे हा उद्घाटनाचा कार्यक्रम, त्यानंतर विशेष व्याख्यानं सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये संमेलनाध्यक्ष प्राध्यापक मधुकर बोरकर सर आहेत. त्याचबरोबर विशेष व्याख्यानं आयोजित करण्यात आली. त्यामध्ये देवाजी तोफांचं गडचिरोली जिल्हा लेखामेंढा ज्यांना स्वयंअर्थ याबाबतची त्यांच्या ग्रामसभेला मान्यता मिळालेली आहे केंद्र सरकारकडून, तर ते आहे. त्याचबरोबर गुगल टीमचे जे नागपूर विभागाचे प्रमुख आहेत ऐश्वर्य गाठे म्हणून, ते AI वर बोलणार आहेत. त्याचबरोबर पर्यावरणाच्या संदर्भात राजेश मदनकर ज्यांचं हेड ऑफिस हरियाणा आहे परंतु दिल्लीवरनं काम करत आहे, तर ते सुद्धा या विशेष सत्रामध्ये बोलणार आहे. हा झाला पहिल्या दिवशीचा कार्यक्रम सर. आणि वेगवेगळे विषय आहेत. दुसऱ्या दिवशी चर्चासत्राचा विषय जो आहे तो विदर्भातील बेकारी आणि शेती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये अर्थतज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर बोलणार आहे. त्याचबरोबर AIचा इफेक्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय इफेक्ट्स होणार आहे त्याबाबत सुद्धा डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर बोलणार आहे. त्याचबरोबर लोकमत समूहाचे संपादक माननीय श्रीमंत माने सर हे सुद्धा विदर्भातील बेकारी आणि सध्या नवीन होणारे बदल आणि त्याचा नवीन रोजगारावर होणारा परिणाम याबाबत त्यांचं सुद्धा व्याख्यान आहे. आणि त्याचबरोबर तिसरं व्याख्यान जे आहे ते फायनान्सवर आहे. फायनान्स म्हणजे काय नाव आहे त्यांचं, बोळे सर हे नुवामा वेल्थचे कार्यकारी मुख्य आहेत.
आणि त्यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. परंतु इन्व्हेस्टमेंट हा घटक त्यांच्या याच्यात नाही, तर अन्य देशांमध्ये शिक्षण पद्धती कशा प्रकारची चालते आहे, विद्यार्थ्यांना लहान लहान मुलांना कसं शिक्षित केल्या जाते आहे आणि तीच पद्धत आपल्या इथे जर वापरता येणे शक्य होईल का, अशा प्रकारचं व्याख्यान त्यांचं आयोजित करण्यात आलेलं आहे दुसऱ्या दिवशी. आणि प्रमुख अतिथी माननीय नितीनजी गडकरी साहेब आहे, सडक परिवहन मंत्री केंद्रीय भारत सरकार. त्याचबरोबर त्यांच्यासोबत सॉलिसिटर जनरल माजी सॉलिसिटर जनरल माननीय श्री उल्हास औरंगाबादकर जी आहे. त्याचबरोबर विभागीय मंडळाचे अध्यक्ष माननीय शिवलिंगजी पटवे साहेब आहेत. आणि विशेष म्हणजे आमचे पदवीधरांचे आमदार माननीय ॲडव्होकेट श्री अभिजितजी वंजारी सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि आमच्या मंडळाचे आणि विजुक्ताचे अध्यक्ष, विजुक्ता आमची दुसरी संघटना आहे, परंतु विजुक्ताचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बोर्डे सर, अमरावती राष्ट्रसंत गाडगे महाराज विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत, ज्याला आम्ही सिनेटर म्हणतो आहे, ते सुद्धा स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. पहिल्या दिवशी डॉक्टर मिलिंद बारहाते सर आहे, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, ते स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्था सांस्कृतिक सभागृह रेशीमबाग चौक, उमरेड रोड, नागपूर येथे आयोजित केलेला आहे. 19 डिसेंबर शुक्रवार आणि 20 डिसेंबर शनिवार या 2 दिवसामध्ये आहे. या चर्चासत्राचा संयोजक आहे. हा जो उद्देश आहे, 20 वर्षाअगोदर सरांनी जे सांगितलं की कुठेतरी ज्युनियर कॉलेजला शिकवणाऱ्या कला आणि वाणिज्य शाखेतील जे शिक्षक आहेत त्यांना आपलं हक्काचं एक व्यासपीठ मिळावं, आपले आचार विचार प्रदान करता यावे आणि नवीन काहीतरी शिकता यावं, यासाठी मागील 25 वर्षापासून अर्थ वाणिज्य मंडळ हे सुरू आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की हे 25वं वर्ष आहे. आणि सध्या शिक्षणात होणारे जे बदल आहे, संक्रमणाचा काळ आहे, नवीन नवीन बदल होत आहे, त्या बदलानुसार विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं, नवीन नवीन कौशल्याची निर्मिती कशी करायची, हा त्या शिक्षकांना, येणाऱ्या शिक्षकांना आपण तिथे सांगणार आहोत. त्याची कार्यशाळा आपण आयोजित केली आहे तिथे. आणि ते आपापल्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कौशल्यांची निर्मिती कशी करू शकतात या संदर्भात आपलं ही जी कार्यशाळा आहे ती आपण ऑर्गनाईज केलेली आहे. आणि सर अजून एक चर्चासत्रामध्ये एक नवीन भाग, जो न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आलेली आहे सरकारने, त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीवर सुद्धा एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीचं जे सुकाणू समिती आहे, या सुकाणू समितीचे एक मेंबर, आमचेच मेंबर आहे डॉक्टर अंकित शाहू सर, जे या ठिकाणी एक 40 ते 45 मिनिटाचं हे चर्चासत्र की त्या +2 लेवलवर 11वी आणि 12वीला सध्या 2026 पासून येणाऱ्या काळामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये कशा प्रकारचा अभ्यासक्रम राहणार आहे, कुठल्या अभ्यासक्रमावर विद्यार्थी तयार केले जाणार आहे. खरं तर कौशल्य आधारित म्हणजे स्वयंरोजगार निर्मिती, ज्याला स्टार्टअप म्हणतो आहे, अशा प्रकारचं या न्यू एज्युकेशन पॉलिसीची माहिती आमच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकापर्यंत न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून पोहोचवली जाणार आहे.